नमस्कार, मी आनंद सानप RTIGS चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। यावेळेचा आपला विषय आहे धबधबा। आपण चाललेलो आहोत कामत गावामध्ये वसलेला एक छोटासा धबधबा कुंड वॉटरफॉलला। हा धबधबा स्थानिक नाव धोदानी म्हणून प्रचलित आहे। पावसाळ्यातील सर्वांचा आकर्षण असलेला हा एक छोटासा धबधबा। जूनच्या 15 पावसाने सुरुवात केली असता धरती मातेने संपूर्ण अंगावर हिरवेगार गालिचे असे पांघरून घेतलेले आहे। असे असतानाच निसर्गाचा आनंद घेत घेत आपण या धबधब्याच्या दिशेने चालत जातो। 10 ते 15 मिनिटाच्या ट्रेकनंतर आपण या धबधब्यापर्यंत पोहोचतो। गाडीने जायचे झाल्यास कोलाडवरून सुतारवाडीवरून कामत असा हा 15 ते 20 किलोमीटरचा रस्ता। तिथून पुढे 10 ते 15 मिनिटाचा ट्रेक। सहजच आपण लहान मुलांना घेऊन सुद्धा या ट्रेक करू शकतो। या ट्रेकला जाताना घ्यावयाची विशेष काळजी म्हणजे स्लिपरी एरिया। तिथे असणारा पाण्याच्या ओघामध्ये शेवाळ भरपूर जमणार होते आणि या शेवाळाला स्लिपरी एरिया जो तयार होतो त्याच्यावरून घसरून पडण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात। तर सर्वांनी चांगल्या प्रतीचे शूज किंवा ग्रिप असलेले सँडल घालणे आवश्यकच आहे। पंधरा मिनिटाच्या ट्रेकनंतर निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगराच्या कुशीमध्ये वसलेला हा ओढा आणि याच ओढ्याला लागून असलेला हा कुंड वॉटरफॉल, कुंड धबधबा, स्थानिक नाव आहे धोदानी। पावसाचा ओढ थोडा कमी झाल्याने पाणी अतिशय स्वच्छ आणि निर्मळ होते। त्याचाच काहीसा एक छोटासा व्ह्यू आपण घेतला। आम्ही ज्यावेळेस या धबधब्याला भेट दिली त्यावेळेस पाऊस नसल्यातच जमा होता, परंतु धबधब्याचा ओघ आणि पाण्याची स्वच्छता ही अप्रतिम होती। अशा वेळी हा जो निसर्गाचा ठेवा आहे तो आपण राखलाच पाहिजे आणि हे अनमोल रत्न कायमस्वरूपी टिकवले गेले पाहिजे। धबधब्याच्या पाण्याखाली पोहणे आणि त्याच्या खाली उभे राहणे ही जो आनंद आहे तो द्विगुणित करून जातो धबधब्याची मजा। त्यामुळे ही मजा घ्यायची असेल, अनुभवायची असेल तर त्यासारखा धबधबा
हा असणेच आवश्यक आहे आणि तोच लाभला आहे कामत गावाला. धबधब्यावर गेलात आणि फोटो आणि व्हिडिओज नाही काढले तर तुम्ही काय केले? असंच काहीसं आम्ही धबधब्यावर गेल्यावर आमचे फोटो व्हिडिओ हे केलेच, परंतु त्या धबधब्यामध्ये जंप करण्याचा हा जो वेगळा आनंद आम्हाला नक्कीच मिळाला. कारण कुंड वॉटरफॉल, कुंडाचा अर्थच आहे की तिथे एक पॉन्ड आहे की ज्यामध्ये तुम्ही एक आरामात एका पर्टिक्युलर हाईटनुसार उडी नक्कीच घेऊ शकता आणि त्या उडीला एक वेगळीशी दाद देखील तुम्हाला त्या पाण्यामध्ये मिळेल. तर म्हणूनच कुंड वॉटरफॉल. परंतु सावधान, तुम्हाला जर पोहता येत असेल तरच असेल तुम्ही करू शकता, अन्यथा धबधब्याच्या बाजूला बांधलेल्या बंधाऱ्यावर किंवा धबधब्याच्या वरच्या अंगाला असलेल्या ओढ्यामध्ये तुम्ही तुमची मजा घेऊ शकता. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. थँक यू फॉर वॉचिंग RTAGS. चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.